आज वर्धा शहरामध्ये जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे तेथील जे कंत्राटदार आहे एक 3 दिवसीय धरणे आंदोलनासाठी बसले आहे आणि महाराष्ट्र शासनाचा निषेध करीत आहे। त्याकरिता आपण संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। हो, आपण नेमकं कशासाठी या धरणे आंदोलनाला बसले आहे? मागील 2 वर्षापासून शासनाच्या विविध योजनेमध्ये जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा जिल्हा परिषद विभाग, जिल्हा परिषद आणि आरवी सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे 300 कोटी रुपयाची देयके थकलेली आहे। अजूनपर्यंत शासनाने निधी पाठवलेला नाही आहे आणि जो तटपुंजा निधी पाठवला आहे तो 10 कोटी रुपये पाठवला आहे। म्हणजे 300 कोटीमधून 10 कोटी रुपये फक्त त्यांनी पाठवलेला आहे यावेळेस। म्हणून हे धरणे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या संघटनेने पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आंदोलन पूर्ण। आणि जोपर्यंत हे आम्हाला देयके मिळणार नाही 3 दिवस धरणे आंदोलन आहे। नंतर आम्ही मुंबईला जाऊन आंदोलन करणार आहे महाराष्ट्राचे सगळे कंत्राटदार। तर हे होते कंत्राटदारांचे अध्यक्ष विलास मून, IB7 न्यूज, विसन मोकाडे, वर्धा ब्लास्ट, वर्धा।